नागपूर ते गोवा जोडणारा नागपूर गोवा शक्तीपीठ हायवे महामार्ग या महत्वाकांक्षी मार्गाचा सुधारित आराखडा जाहीर झाल्यानंतर आता सातारा जिल्ह्यात नवीन राजकीय आणि सामाजिक चर्चा सुरू झाली आहे। सुधारित आराखड्यानुसार हा महामार्ग आता सातारा जिल्ह्यातील मान खटाव आणि खटाव तालुका या दोन तालुक्यातील तब्बल 16 गावांमधून जाणार आहे। या महामार्गाला काही ठिकाणी आधीच मोठा विरोध झाला असल्याने आता साताऱ्यातील विरोध होणार की विकासाला गती मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे। पाहुयात एम मीडियाचा इम्रान इनामदार यांनी केलेला हा स्पेशल रिपोर्ट। प्रकल्पाचा मार्ग नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग सोलापूर जिल्ह्यातून साताऱ्यात प्रवेश करणार असून कार्लेक गावातून तो जिल्ह्यात येणार आहे। यानंतर हा मार्ग मान तालुक्यातील कारखेल पर्यती खडकी वरकुटे म्हसवड वाकी दिवड धामणी गटेवाडी वलजल कुकुडवाड या गावातून जाणार आहे। तसेच खटाव तालुक्यातील कान्हेरवाडी हिरवडवाडी पडळ कानकात्रे अनफळ आणि मायनी या गावाचाही या महामार्गात समावेश करण्यात आला आहे। दरम्यान सुरुवातीच्या आराखड्यात सातारा जिल्ह्याचा समावेश नव्हता, मात्र कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यानंतर या मार्गाचा मार्ग बदलण्यात आला। त्यानंतर सुधारित आराखड्यात सातारा जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे। महामार्ग मान आणि खटाव तालुक्यातून जाणार आहे। या महामार्गावर साताऱ्यातले पूर्व थेट कोकण आणि विदर्भाशी जोडला जाणार आहे। विकासाच्या मोठ्या संधी निर्माण होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे। मात्र भूसंपादन आणि शेतीवरील परिणाम यामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांकडून विरोध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। या प्रकल्पावरून आता राजकीय नेत्यांमध्ये मतभेद दिसून येत आहे। शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे या मार्गाला विरोध दर्शवला असून स्थानिकांच्या हिताचा विचार करण्याची देखील मागणी केलेली आहे। तर दुसरीकडे जयकुमार गोरे आणि शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी महामार्गाचा अंतिम आराखडा निश्चित झाल्यानंतर प्रत्यक्ष भूसंपादन प्रक्रिया होण्याची शक्यता आहे। या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अभिनव क्रांती निर्माण होणार आहे आणि या जिल्ह्याचा विकास देखील मोठ्या प्रमाणात होऊ शकतो असं देखील मंत्री महोदयांकडून व्यक्त करण्यात आलेलं आहे। इम्रान जमादार, एम मीडिया, मायनी खटाव। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग आपल्या पडळ हिवरवाडी अनपळे मायनीकडून जाणार आहे। तर त्याचा योग्य तो मोबदला शेतकऱ्यांच्या जमिनी याच्यात जाणार आहे त्या, आणि त्याचा योग्य तो मोबदला सरकारने यांना द्यावा असं आम्हाला एक मत वाटतंय। नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग होणार आहे। त्यामधून आपले हिवरवाडी कानकत्रे अंपळ या भागातून जाणार आहे। तरी त्यातील सर्व गावांचा चांगला विकास होईल किंवा दळणवळणाची काही सुविधा होणार आहे। रस्त्यामुळं वाहतूक येणार आहे, व्यापार वर्ग जास्त प्रमाणात वाढेल। किंवा दुसरा मुद्दा एक की ज्या लोकांचे महामार्गामुळं ज्यांच्या शेती जाणार आहेत त्यांनासनी काही शासना थ्रू मोबदला मिळणंही आवश्यक आहे। किंवा त्यामुळं व्यापार वर्ग ही जास्त प्रमाणात वाढणार आहे। गेलं पाहिजे असं मला वाटतं। शक्तीपीठ महामार्गाला काही ठिकाणी विरोध झाला होता, नागपूर कोल्हापूर आणि वेगवेगळे हा विरोध झाला होता। आता साताऱ्यातून शक्तीपीठ महामार्ग जातोय, कालच त्या संदर्भातला केआर निघालाय। आपली काय भूमिका असणार आहे? 1 लाख कोटींपेक्षा अधिकची तरतूद जी आहे ती या शक्तीपीठ महामार्गासाठी केली जाणार आहे। 86,000 कोटीचा अशा प्रकारचा तो प्रस्ताव शक्तीपीठ महामार्गाचा होता। त्यामध्ये ज्या लोकांच्या सुपीक जमीन जात होत्या त्या शेतकऱ्यांनी सांगली कोल्हापूर वगैरे बऱ्याच ठिकाणी मराठवाडा अनेक लोकांनी विरोध केला होता। पण समृद्धी मार्गासारखं शक्तीपीठ मार्ग सुद्धा बनवायचा हा हट्ट आहे। तो हट्ट विकासाच्या माध्यमातून मी समजू शकतो, पण एवढं मोठं काम ज्या पद्धतीने मंजूर करून करण्याचा हट्टाच केला जातोय त्याचा अर्थकारण काय मला माहीत नाही। परंतु आता तो काही लोकांचा विरोध लक्षात घेता त्याचा मार्ग बदलण्याच्या बाबतीत मला निर्णय झालेला आहे। तो सातारामधून सुद्धा जातोय, मानखटामधून असं समजतंय। माहिती घेऊ, परंतु तो कोणत्याही कोर्टाचा आणि याचा आदेश असा आहे की कोणाच्याही जमिनी सुपीक जमिनी घ्यायच्या झाल्या तर त्या शेतकऱ्यांची संमती असल्याशिवाय घेऊ नये। तरी सुद्धा सरकार अट्टास करत असेल तर त्याला विरोध होत असताना ते पर्याय जर काय काढत असतील तर त्याच्यावरतीमध्ये निश्चितपणाने हा अट्टास का सरकार करतंय याचा खुलासा त्यांनीच करावा। ते म्हणतात की हा विकासाला फार महत्त्व असतं, त्यामुळे हे करणं गरजेचं आहे। आता 2 पर्यायी मार्ग असताना सुद्धा तिसरा पर्यायी मार्ग का विकासासाठी करताय? विकास नक्की कोणाचा होता मला माहित नाही। सर, करुणा मुंडेच्या
आता कॅबिनेटमध्ये चर्चा झाली होती, त्या पाठीमागे झाली ती कॅबिनेटमध्ये चर्चा झाली होती. कदाचित ते कॅबिनेटचा मध्ये त्याने ऐकलं नसेल किंवा त्यांना समजलं नसेल विषय. कॅबिनेटची मान्यता मागच्या 2 महिन्यापूर्वी 1.5 महिन्यापूर्वीच मिळालेली आहे. तर शक्तिपीठ महामार्ग हा सातारा जिल्ह्यातनं खास करून मानखटाव तालुक्यातनं नेण्याचा निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी घेतला आहे. जेव्हा शक्तिपीठ महामार्गाचं जुनं अलाइनमेंट होतं तेव्हा त्या ठिकाणी नागपूर गोवा मार्ग होता आणि त्याला लागूनच तो रोड चालला होता. त्यामुळे सहज एकदा विमानात बसल्या साहेबांशी चर्चा केली. साहेब, ज्या ठिकाणी दळणवळणाची साधनं आहेत त्या ठिकाणी आपण पुन्हा करतोय नव्याने, तर आपण या भागातनं गेला तर शिखर शिंगणापूर जोडलं जाईल, गोंदवलेकर महाराजांचं देवस्थान जोडलं जाईल. जो उद्देश आहे शक्तिपीठ महामार्गाचा तोही पूर्ण होईल आणि एका मागासलेल्या दुष्काळी भागातून हा रोड जाईल तेव्हा त्या भागाचा विकास होईल. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याला बळ दिलं आणि आमच्या पाठीशी उभं राहून शक्तिपीठ महामार्ग या जिल्ह्यात आणि उलट म्हणजे भाऊंनी सांगितलं, उलट शक्तिपीठ महामार्गाचं काम MSRDC करते आणि MSRDC हे एकनाथ शिंदे साहेबांच्या अखत्यारीतलं आहे. त्यामुळं शेवटी पालकमंत्र्यांनी असं म्हणणं बरोबर नाही की मला माहीतच नाही. शिंदे साहेबांच्याच विभागाकडनं शक्तिपीठ महामार्गाचं काम हो खरं आहे MSRDC कडनं काम होतंय आणि MSRDC सगळ्या शक्तिपीठ महामार्गाचं अलाइनमेंट आणि हे होतंय. त्यामुळं चुकीचं माहिती जाऊ नये.